मी दत्तात्रय संपत तासकर, राहणार धानोरा, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी जवळपास 15 वर्षापासून वाद चालू आहे. बांधावरून, त्याच्यानंतर रस्त्यावरून 40 वर्षापासून आम्ही ज्या वहिवाटीच्या रस्त्याने जातो येतो, त्याच्यावरती समोरील आरोपी बाबासाहेब माधव तासकर, ओमकार बाबासाहेब तासकर, आदित्य बाबासाहेब तासकर, वैशाली बाबासाहेब तासकर यांनी मला नेहमी रस्त्यावरती अडवतात. म्हणजे आज सकाळीसुद्धा अडवलं. 2 तासात आत्महत्येचा इशारा देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल घेत 15 वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीचा वाद अखेर तहसीलदार आणि पोलिसांनी तत्परता आणि समन्वयानं हस्तक्षेपामुळे शांततेमध्ये निकाली काढलाय. धानोरे तालुका निफाड येथील दत्तात्रय संपत तासकर या युवकानं व्हिडिओद्वारे आपली कैफियत मांडत प्रश्न तात्काळ निकाली न निघाल्यास 2 तासात विहिरीत आत्महत्या करण्याचा इशारा दिला. सदर व्हिडिओमध्ये माझ्या शेतजमिनीच्या बांध आणि वहिवाटी रस्त्यावरून गेल्या 15 वर्षांपासून वाद सुरू आहे. आम्ही 40 वर्षांपासून वापरत असलेली वहिवाट रस्ता प्रतिवादी चुलत भाऊ आणि त्याच्या कुटुंबियांनी गेल्या 2 महिन्यांपासून बंद केलाय. यामुळे माझी शेती पडीक पडली आहे. न्यायालयात प्रकरण प्रलंबित असतानाही प्रतिवादी हस्तक्षेप, अडवणूक आणि धमक्या देत आहेत. 3 वर्षांपूर्वी प्रतिवादींनी मला मारहाण केली. तसेच माझ्या 2.5 महिन्यांच्या गरोदर पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्यानं तिचा गर्भपात झाला. सामायिक विहिरीचं पाणी प्रतिवादी एकतर्फी वापरत असून 3 वर्षांपासून माझ्या शेतीला पाणी नाहीये. यामुळे आजवर अंदाजे 25 ते 30 लाखांचं नुकसान झालंय. यामुळे वहिवाटी रस्ता तात्काळ खुला करून संरक्षण द्यावे. सामायिक विहिरीच्या वापराबाबत न्याय द्यावा. प्रतिवादींवर मागील झालेल्या कारवाईत जामीनदार झालेल्यांवर कायदेशीर कारवाई करावी. मी आणि माझं कुटुंब दहशतीत जीवन जगतोय. यामुळे माझ्या व कुटुंबाच्या जीविताला संरक्षण द्यावं. मी मानसिक तणावात असून मला न्याय न मिळाल्यास मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही असा इशारा देण्यात आला होता. हा व्हिडिओ सप्तशृंगगड येथील पत्रकार सोमनाथ मानकर यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी पत्रकार किरण आवारे यांना आणि त्यांनी सदर व्हिडिओ धानोरे येथील पोलीस पाटील अरुण गुजर यांच्याकडे पाठवून मदतीचं आवाहन केलं. त्यानंतर पोलीस पाटील गुजर यांनी तात्काळ हालचाली करत लासलगाव पोलीस ठाणे प्रभारी भास्करराव शिंदे यांना प्रकरणाची माहिती दिली. भास्करराव शिंदे यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत पोलीस हवालदार डी जाधव, सागर आरोटे यांच्यासह तातडीनं धानोरे या ठिकाणी भेट घेऊन दोन्ही बाजूंची वस्तुस्थिती जाणून घेतली. मात्र हे प्रकरण महसुली स्वरूपाचं असल्यानं सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्करराव शिंदे यांनी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्यासोबत समन्वय साधत मार्गदर्शन घेतलं. तहसीलदार विशाल नाईकवाडे यांच्या सूचनेनुसार ग्राम महसूल अधिकारी शुभम पाटसकर, पोलीस पाटील अरुण गुजर, सागर गायकवाड, ग्रामस्थ, महसूल आणि पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत दोनही शेतकऱ्यांची सविस्तर बाजू ऐकून घेण्यात आली. प्रशासनानं तब्बल 5 तास वेळ देऊन कायदेशीर चौकटीत आणि शांततेच्या मार्गानं चर्चा करून शेतरस्त्याचा वाद निर्णायकपूर्वक मिटवण्यात आला. पुढील कायदेशीर निर्णय येईपर्यंत या प्रकरणामध्ये हस्तक्षेप न करण्याचा वादी आणि प्रतिवादी यांना इशारा देण्यात आल्यानं पीडित शेतकऱ्याला तात्पुरता दिलासा मिळालाय. नाशिक माझा न्यूजसाठी प्रतिनिधी किरण कुमार आवारे, नाशिक.